मंडळी पुढे कोण झोपले बघूया आपण. तर आम्ही पोचलेलो आहोत फार्म हाऊसवर आणि सगळे ब्लॅक ब्लॅक झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत मंडळी. इकडे छोटी मंडळी आमची पहा कसे एन्जॉय करत आहेत. गुड मॉर्निंग गाईज, नमस्ते, नमस्कार, शुभ सकाळ, सुप्रभात. कशा आहात? चांगलेच असाल तर पुन्हा एकदा आज मेघराजाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून येतोय जातोय, मध्ये मध्ये ऊन पण पडतंय. तर तुमच्या इकडे कसा आहे पाऊस काय माहीत. तर आज आम्ही बऱ्याच दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी पकडा चाललेलो आहोत बाहेर फिरायला. तर या आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करायला. आज आपण बुर्जी बनवलेली आहे नाश्त्यासाठी. तर या मंडळी खायला बुर्जी आणि पाव. आज सकाळी सकाळी पाववाला ओरडला तर मी पटकन गेली तर आज पाव भेटले. त्या दिवशी ब्रेड नव्हते भेटले. तर या मंडळी खायला आणि चहा पियाला आणि पाव गरम करते मी नेहमी, परंतु आज थोडासा गडबड आहे तर लवकर लवकर बनवलं आहे. आणि माझं खाऊन झालेलं आहे मंडळी. हा वाटा डिंकूचा आहे, परंतु व्हिडिओ काढण्यासाठी मी आता पुन्हा बसलेले आहे. तर या मग खायला एक घास खायला द्या माझी जागा. चला आता तुम्ही जेव्हा जेव्हा बोलते नाश्ता करा. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत आता सहकुटुंब होता का? सहकुटुंब सहपरिवार. टेक टू चालू करा. सहकुटुंब सहपरिवार हिने मला चुकवलं बोललं होता. चाललेलो आहोत फार्म हाऊसला, हिने तर सांगितलेलंच आहे. आणि पहा मंडळी सकाळी किती मगाशी किती पाऊस होता आणि आता पहा बंद झालंय. ऊन थोडा पडलेला आहे. तर असंच पडायला पाहिजे तिकडे आम्ही एन्जॉय करताना. तुम्हाला मी मम्मी दाखवते कशी दिसते. बघा मम्मीने जीन्स घातले. माझी नाही आहे ती, तिचीच आहे वाटतं ना. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही वैष्णोदेवीला गेलेलो. हा, वैष्णोदेवीला वगैरे गेला तेव्हा घेतले आणि हे घातलं होतं. तर तेव्हा म्हणजे खूपच लाज वाटत होती, घालू का नको घालू शकतो. आणि आता म्हणलेलं कम्फर्टेबल वाटते, कारण की बरेच वेळेला घातलेल्या आहेत. तर आता खूप कम्फर्टेबल मला वाटते, कारण की डिंकू सतत मला प्रोत्साहन देत आले आहे का काही नाही घालत जा. आता आम्ही निघणार आहोत इथून. सुष्मी दिदी ते आम्हाला घ्यायला येत आहेत. मम्मी कुठे गेली? तर सुष्मी दिदी ते येत आहेत, त्यांच्यासाठी थांबलोय. दिदी ते तिकडनं निघालेत. प्लस मम्मीने हे घातलंय आता माझा कुर्ता. तिला मावशीने पण एक कुर्ता घेतलाय, तिथे जाऊन ती चेंज करणार. आज मम्मीची मज्जा आहे. कपडेच नवीन. मावशी स्वतःसाठी घ्यायला गेलेली नवीन कपडे, मग मावशीने विचार केला तिच्या बहिणीसाठी पण घ्यायला. सिस्टर्स जसा. आणि मंडळी मी पहिला खूप जाड होती तर तिचे कपडे मला व्हायचे नाही, तर आता तिचे कपडे पण मला होतात. तर माझी मज्जाच मज्जा. जसा लोक बोलायचे तुम्ही खरोखर दोघी बहिणी आहात, कारण की मी खूपच जाडजूड होते आणि ती पहिल्यापासून अशी आहे. म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आम्ही सर्व, म्हणजे मी पण बारीक होते अगोदर, आम्ही जाडे झालो, परत मी बारीक झालेली, तसं सर्वांबरोबर चालू असं. पण मावशी स्टार्टिंग टू एंड पर्यंत ती बारीकच आहे. आणि तिचं ऍक्च्युअली बाहेरचं खात नाही ना काय, आणि तिने मेंटेन ठेवलंय स्वतःला. कधीच डाएट वगैरे तर नाही, पण बाहेरचं नाही खात, पटर काय खात आणि मला मिळेल ते मी खात राहते. परंतु आता डायबिटीस मुले तेही मी करू शकत नाही. काय पडखोटा बरोबर खाते. नाही खाते मी, आणि ही डाकते मला. मला ना असं मी आतमध्ये बेडरूम मध्ये बसलेले असे, मला थोडासा आवाज आला ना, मी लगेच आवाज देते मम्मीला. म्हणजे मला समजतं की ती काहीतरी करते असं. सेम मामा पण तसंच आहे, मामीचं पण तसं झालं. ते मामा पण काहीतरी ना असं गेलं ना समजतं मामी त्यांना पण की अरे आता काहीतरी चालू आहे. बहीण भाऊ सेम आहेत दोन्ही. तसं का नुसताच आहे, ह्याचीच बहीण आहे ही, नाही हिचाच भाऊ आहे. बरोबर. तर चला जाऊया आता आपण
तर पाहूया भाऊ बहीण सगळे हे काय मध्ये भाऊजाई वगैरे हे आपले पावसाची मेहरबानी रात्री ते कपडे सुकवायला फॅनवरती सुकतात ना म्हणून चला जाऊया आपण. चला चला गाडी आले. हा ते आणते मी. फोन घेतलेला फोन माझ्याचकडे व्हिडिओ काढते मी. हा घेतला. बाय बाय. देखो वो आ गई आमची सिस्टर. तुम्हाला छोटा भाऊ वाटला तिथून दुरून अशी छोटीशी दिसत होती माहितीये. मी पहिला बघितला नीट आणि एकदा टी शर्ट घातले तर अजून छोटी वाटते. मगाशी ऊन पडलेलं आणि आता पुन्हा मंडळी खूपच पाऊस जोरदार आलेला आहे. तर मंडळी आपण आता पोचलेलो आहोत आणि पुढे रस्ता चांगला नाही म्हणून गाडी इथेच थांबली. तर आपल्याला चालत चालत जायचं आहे. अशा प्रकारे रोड आहे इथे. तर चला पुढे कुठून जायचं आहे. मंडळी डिंकू आणि सुस्मी पुढे चाललेले आहेत. तर अशी गाडी जात आहे तर आम्ही चालत चाललेलो आहोत. आणि इथे काटेरी झाड आहे आणि गाडी आमची तिकडे आहे. ते विचार करतात चालत यायचा का इथेच गाडी ठेवायची. अगं अटॅक केला या काट्याने माझ्यावर. आता बहीण पण उतरून आलेले आहे. गाडी येता येत आहे असते असते आणि ते पूर्ण पोचलेले आहेत तिकडे. आणि माझ्या टी शर्टला काटे अडकलेले तर ते काढत बसलेली मी. बाकीचा परिवार आमच्या पुढे पोचलेला आहे मंडळी. तर पाहूया आता ते लोक काय तिकडे करत आहेत. ऋषी तिकडनं डोकावून बघत आहे. आपलाच असेल तो. असे तसे समुद्र पार करत आम्ही पोचलेलो आहोत. आणि ते जावई बापू भेटलेले आहेत. आणि आमच्या स्कूबीचा कुठेतरी आवाज येत आहे. तर हॅलो गाईज, आम्ही आता खूप उशिराने पोहोचलेलो आहोत. आम्ही पण बाहेरच होतो. क्लिनिंग अरे हा गया छोटे छोटे बच्चू आमचे. आणि कुठे स्कूबी आवडते. आणि तो इकडे स्कूबी स्कूबी ए स्कूबी काय. अरे स्कूबी अरे रे 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 थांब 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 पाडशील. हॅलो हाय हाय. सगळे ब्लॅक ब्लॅक झालेले आहेत. ब्लॅक गँग. अरे जय बाबू हाय. अरे रुचा बाबू आम्हाला सोडून आले ना तुम्ही. मम्मीने चेंज केलाय. मावशीने घेतलेला आहे. थँक्यू मावशीला, राजू मावशीला, आद्यश्री मावशीला आणि माझ्या चला बहिणीला. चला. तर आम्ही पोचलेलो आहोत फार्म हाऊसवर आणि सगळे ब्लॅक ब्लॅक झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत मंडळी. तर पाहूया पुढे आता काय आपण करणार आहोत. मंडळी छान फार्म हाऊस आहे. आतमध्ये सगळे मंडळी बसलेले आहेत. डिंकू इकडे काहीतरी करत आहे आणि तिकडे बाकीचे बसलेत. आणि ह्या इकडे छानपैकी आमचा स्विमिंग पूल आहे आणि त्या तिकडे डॉगी बसलेला आहे. इथे छान रंगीत रंगीत चाफ्याची फुलं आहेत छानपैकी. हे आमच्या पार्किंगच्या गाड्या इथे लावलेल्या आहेत. बाकी मंडळी आतमध्ये बसलेले आहेत.
मस्तपैकी किचन आहे आणि इकडे बेडरूम आहे. हाय मंडळी, इकडे आम्ही सगळे ब्लॅक झालेलो आहोत. तर इकडे डॉगी पण ब्लॅकच आम्हाला भेटलेला आहे. इकडे छोटी मंडळी आमची पहा कसे एन्जॉय करत आहेत आणि बाकीचे मोठे इकडे रील काढण्यासाठी तयार आहेत आणि डिंकू स्टँड घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत. आणि त्या तिकडे आमची हिरोईन कांचन बघा पुन्हा एकदा पाणी आले. आणि पुन्हा एकदा पाण्याने हजेरी लावलेली आहे. इकडे सगळे आता एन्जॉय करत आहेत आणि आमचा आजारी पेशंट पण इकडे उतरलेला आहे. मंडळी छान फुलं, मी फुले डोक्यात घातलेलं आहे. मंडळी, इकडे आमच्या नाश्त्यासाठी गरम गरम सूप इथे आलेलं आहे. इकडे एन्जॉय चाललंय आणि आणि इकडे रीलचा चाललंय. परदेशी हेरत नाही तिकडं गाणं आखती ना. अहो पण तुम्ही कवा आई करताल. मंडळी, गाणे इकडे दुसरं लागलंय परदेशी आणि त्यांचं तिकडे दुसरं कुठलं तरी गाणे आहे. तर अशा प्रकारे सगळे एन्जॉय करत आहेत. आता ह्या येतील तेव्हा बघूया. आता जंप मारायला रेडी. थांबा, रुची येते.
स्केच. पाऊजन चले जिजू इथं चव येण्यासाठी घेऊन आलाय. मम्मी मस्त भाऊ बहन का प्यार. जबरदस्ती का जबरदस्ती का करता है वो प्यार. हाँ, पर शेयरिंग नहीं चलती है ना. अनलिमिटेड जितना खाना है खाइए. मंडळी पुढे कोण झोपले बघूया आपण. धक्का देऊ का धक्का देऊ. आमचा रुची बाबू आहे तो. पाणी पण जायचं बाहेर पण थांबायचं तर अर्धा हातात डिंकू दीदी बोलते बघ जा ना तर पडेल झोपले असेल म्हणून आली मी बघायला. ऊन खाते काय ऊन खातेस का. ताप येईल हो भिजल्यावर ऊन नाही खायचा. चुकलं राहतात चुकलं राहतात. सुकले का ठीक आहे. फ्राय राईस खाऊन झालेला आहे आणि आता मस्तपैकी गरम गरम लॉलीपॉप आलेले आहेत. तर या मंडळी खायला. पुन्हा एकदा मस्तपैकी पाऊस आलेला आहे. तर खाऊन पिऊन झालेले आहेत. आता पुन्हा सगळे जाणार आहेत भिजायला. डान्स चालले मस्त. मस्त आता खाऊन पिऊन सगळ्यांची पुन्हा एकदा एन्जॉय करायला लागले आहेत. डंकुळे डंकू आय डिंक्या. मंडळी ह्या इकडे स्विमिंग पूल आहे आणि ह्या इकडे मस्तपैकी फुलांचा बाग आहे. बगीचा पहा किती सुंदर फुलं आहेत मंडळी.
रंगीबेरंगी पाहूनच मन एकदम प्रसन्न होत आहे. झेंडूची फुलं पहा किती छान, मस्तपैकी सगळीकडे निसर्गरम्य असा हा परिसर आहे. फार्म हाऊस खूप छान. मंडली बाजूला इकडे रेल्वे आहे, तर रेल्वे आलेले आहे. रेल्वे पटरीवरून मालगाडी चाललेली आहे. फूल बने हे घुंघरू, घुंघरू बन गए फूल, फूल बने हे घुंघरू, घुंघरू बन गए फूल. मंदिर में चुपचाप खड़ी थी मैं बन के तस्वीर, ताथैया ताथैया. रिमझिम 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 सन 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 हवा, टिप 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 बूंदे गुलराते बिजलियां, भीगी भीगी साड़ी में यूं ठुमके लगाती तू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है तू. रिमझिम रिमझिम खाते जाओ खाते जाओ. मंडळी मस्तपैकी ताजा ताजा फळ, ताडफळ आम्हाला भेटलेलं आहे पिकलेला. तर पूर्वी असेच आमचे आई बाबा जायचे जंगलात लाकडांना वगैरे कंटोल्यांना, तर असे मिळायचे. तर मंडळी ते आमची आजी अशी सोलून त्याच्या पुऱ्या बनवायची, तर खूप छान लागायची, टेस्टी एकदम. आता पाहायला नाही भेटत, तर इथे नशीबवान आहोत आम्ही, तर आम्हाला भेटलेले आहेत ते. पडत ना पहिले रासनी, मस्तच पुऱ्या बनवू बाई पहिले. 3 चमचे डिश आहे, तर एक माझा वाटा मी घेत आहे त्याच्यात. आता या मंडळी खायला खूप मस्त रानातला रानमेवा आहे हा. प्रत्येकाच्या नशिबात नसतो, आमच्या नशिबात आहे म्हणून मिळाला. मंडळी हे कौला असल्यावर ह्याची ताडगोले आपण जे खातो तेच आहे हे ताडाचं ताडफळ, आणि ह्याची ताडी देखील बनवण्यात येते. याची नाही ताडी, ती झाडाची काढतात. नाही झाडाची, आणि हे फळ आहे त्याचं. झाडाला वरती चढून मटकी बांधतात. भारी तारपला मिळणार. पूरी जान निकाल दी. जान निकाल किती खाऊन तर किती खाशील.
आदिवासी या मंडळी आदिवासी खाना खायला ताडाचा ताड फल. इकडे खूपच भारी कॉमेंट्री चाललेली आहे. मी फक्त गाणी बोलणार आहे. गेलो मी डोंगरात गेलो पायान काटा माझे पायान काटा. सिंगर लयच भारी. सोन्याची पकडून ते कसा काय तो बाहेर आला. आता उडी मारलेस त्याने. नको नको थंडी लागेल त्याला. कसा काय तो सुटला. इकडे बघा मामी भाचीचा प्रेम कसा. बघावा तर दोघींना पण पोहताना येत आणि चाललेत ते पुढे पुढे. आणि इकडे मध्ये ट्रेन आली का पटकन घाबरायला होते मंडळी. बाजूनी इकडे ट्रेन जाते. खूप आवाज. आता मोठे मामीला घे. मोठे मामीला घे ग आता. बारके मामीला घेतलेस मग तिला राग येईल पाठीवर. थोडा या मला. इकडे मामी भाचीचा प्रेम आणि तिकडं माय लेक नाही बाप लेकीचा प्रेम चालले. आता मस्त खेळत होत्या आणि पायाला गोला आलेला आहे. लेकीच्या पायाला गोला आलेला आहे आणि आई इकडे व्हिडिओ काढत आहे. झाला भाऊ बहीण मामी त्यांनी मिळून हमला उडी. ए बस झाला निघा. एकीच्या पायाला गोला आला दुसऱ्याच. हा काय रे ना नको तिकडे काय लाईट बीट हवी ना. अरे त्यान काला हात घालस काय हवा न मजार. हा ए पाणी आहे ना पाणी.
त्या मामी भाचीचा झाला प्रेम आता यांचा चालले. इकडे मोबाईल वरती पियानो वाजवण्यात येत आहेत मस्तपैकी सूर. तर मी तिकडे बघताय. बरं मी यांना सांगते कोण वाजवत आहे तिकडे ना, मलाच नाही माहिती. तर मी बरं बघू दे, वाजवा मग बघू कसे वाजवा. आता कुठला पण वाजवा. गळ्यात घालीन हार, करून सिंगार सांग वाट पाहते मी ग येणार साजन माझं. चालते सांग करून सिंगार सांग वाट पाहते मी ग येणार साजन माझं. छान मस्त मंडळी. समजलंय का म्युझिक कुठली होती? मस्त. मला माहीतच नव्हता एवढा छान वाजवता. आज मंडळी मला समजला का भाऊ एवढे चांगले वाजवतात. डान्स पण छान करतात ते. मगाशी डान्स केला. पावसाळचे सीझनला कुटुंब आलंय ग आग्रोलचा. सुवा मामा बोलते का मज्जा करायला आलंय ग. डंकुळे सगळे रेडी झालेले आहेत. लवकर रेडी हो. तर मंडळी सगळे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून चहा पाणी पिऊन आता सगळ्यांनी तयारी मस्तपैकी केलेली आहे. आणि बाकीचे तिकडे तयारी करून एन्जॉय करत आहेत. थोड्याच वेळात आम्ही तयारी करून पार्टीसाठी निघतो आहोत. तर पाहत रहा. चिल्ड्रन पार्टी लप्पाछुपी खेळत आहेत. जय लपलेला आहे तर त्याला पकडायसाठी येत आहे पंछी. लगेच एवढ्या लवकर पकडला पण. मंडळी सगळ्यांनी स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी एन्जॉय केले. त्यानंतर कपडे बदली करून फोटोशूट केला. आणि आता थोडीशी पेटपूजा आणि तिकडे जेवणाची पण तयारी झालेली आहे. तर आपण चाललेले आहोत. आणि मंडळी रात्रीचे बहुतेक 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. आणि पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे. खूपच जोरात आलेला पाऊस, परंतु मी आतमध्ये होती. तर चला आपण आता जेवणाची सोय कुठे केली ते पाहूया. तर मंडळी सहपरिवार सहकुटुंब इकडे भोजनासाठी बसलेले आहेत. आणि पाऊस डोक्यावर पडत आहे. मस्तपैकी मेजवानी इकडे चाललेले आहे. तांदळाच्या भाकरी आहेत. आणि काय काय आहे ग ते ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही, चिकन सुक्का, भाकरी, चपाती, कांदा टोमॅटो मस्तपैकी. मम्मी हे पाहिजे का? आता जेवण खाऊन काही मंडळी झोपली आहेत. तर काही मंडळी इकडे काहीतरी खेळत आहेत. तर पाहूया काय आहे ते खेळ.
ये इस टीम का हेड ये है, उस टीम का हेड है, तुम कौन सी टीम के हो? ओके, अच्छा मतलब ये उसके थोड़ा एक्सचेंज हो गया है जीजू लोग, ये उसके जीजू के पास, ये इसके जीजू के इधर, अभी हम दोनों हैं जीजू। आले बिट्या एक आता झोपला पण लगेच काम असं निघालं. वाट लावली. सारे अच्छे प्लेयर, अरे नहीं ये अच्छा प्लेयर फर्स्ट टाइम प्ले कर रहे हैं उनके साथ, तो पता चलेगा. माणूस येईल आता त्याला आपण आखून पिक्चरला नाव त्याने तोंड करी नको, अक्षी तिकडे तोंड करी नाव तुझा चेहरा नाहीतर पक्का जोरात बोलेल. नवीन कोणतरी मग नंतर ऍक्टिंग करा ना मग. अरे तूने ऍक्टिंग करलं तुला मग पिक्चर आखला. अरे हिला आखला मला पिक्चर कसं ना मी ऍक्टिंग करीन ओळखते ठरवलं का पिक्चर मी याला जुना नाही यांना पण बड़ा इतना बेकार बोलो फिर भी एक्टिंग करना है. पुराने से पुराना बोलो कि उनको एक्टिंग भी ना है. ये परत सांग मला, तुला तुझ्या भरोसा नाही मला. येस आता ते सांग हे याला काय बोलतात? हा दिस इज हिंदी आणि इकडे जायचं इंग्लिशला. ए तुम्ही गप्पा पिता. एप्रिल आपण चुकून बोलू ना. एप्रिल शेवटी आपण हे छोटा मेरा दिल चार होते. तुम मेरा घर परिवार मेरा स्विमिंग पूल. फर्स्ट वर्ड मेरा. फर्स्ट वर्ड बंगला. टिक वन. डायरेक्ट टिक वन. झोपडी मेरी झोपड़ी. गाव मेरा हाँ गाव मेरा गाव मेरा देश. 1 point to you. मेरे का आता बघितलं असशील ना. रडू नको आता नेक्स्ट ऋषी आलाय त्यांच्या टीम मधनं. एकदम विचार करतोय तो कशी ऍक्टिंग करायची. ऐसा मैं क्या करूं कि सब दिख जाए बराबर से उन लोगों को मेरे एक्टिंग. जाऊ दे ते भारी दिसतात. दाखव ना नो का. आलता काय ओ ए डोंट डिस्टर्ब. अरे ओ बहन है डर मत. बहन है 1 मिनट में बोल देगी. तो बोलते इझी दिलाय पण करत नाही. अरे मग तू विचारून का सांगते. मी सांगितलं की मराठी. दोन शब्द का दोन फक्त अक्षर. चल बोल पुढं. पंची प्राप्ती जय भाऊ बहीण जय जय प्राप्ती
जय प्राप्तीचा पिक्चर कुठला नानूने ऑलमोस्ट सांगितलं. जय पतंग जय पतंग. जय प्यार की जीत. मराठी बोललंय आणि ते हिंदी का नाम गेस करतायत. जय आहे जय आहे पूर्ण आहे ना जय पहिला आहे मराठी जय. सांगितलं आणि ते हिंदी नाव का गेस करतायत. जीत बोलायचं नाही. जीत जयत्र जयत आहे पिक्चर. त्यांना मराठी सांगितलं आणि ते हिंदी नावे काय गेस करतायत आम्हाला नाही माहिती. जय जीत. आम्ही तेच बोलतोय की मराठी बोललाय तुम्ही हिंदी का गेस करताय. जय हो बी हो कुठं झाली? काय हो काय बघा? जयत्री दुसरा आहे जयत्री. हमारे इंसान ने बहुत जल्दी किया था सो प्लीज. हा बघा नंतर मी पण एकदाच सांगेन. झाला. हे स्टार्ट चला या. मी नाव विसरली पण हिंदी चार अक्षर आहे पूर्ण एकच आहे एकच शब्द आहे तकलीफ कॉन्सन्ट्रेट चालू जखम जखमचा नस कापली पाय सडलेला होता नस कापली कारण पाय सडलेला होता. पुढं चाललंय दुसरं तिच्या तोंडावर तेरे ना जखम नस काय तेरे नाव दाखव मला मम्मी तू ऍक्टिंग नेक्स्ट पण तुम्हाला आज तू पण गेस कर. माने मला नाही जाणे माझा हा निजूला मेली कवानी केलेली ती ऍक्टिंग आली तर बरी करता. आम्ही कवा करायची आम्ही चला मंडळी मला आता झोप आलेली मी झोपायला चाललेले आहे. त्यांचं कधी संपेल काय माहीत.